वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा, गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा. म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्ते याचा अध्याय 9, 18 ते 25 ही वचने. मत्ते अध्याय 9, 18 ते 25 वचने. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा, म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्यास व गलबाला करणाऱ्या लोक समुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोक समुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरिले आणि ती उठली. प्रभू परमेश्वर ह्या वचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, सर्व समर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणास सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचा आपला विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात तो अद्भुत कार्य करतो. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची स्थिती किंवा परिस्थिती कितीही वाईट असली तरी प्रभू येशू ख्रिस्तावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणारा जो असतो त्याला नेहमीच प्रभू प्रतिसाद देतो. मत्ते 9, 18 ते 25 या शास्त्र भागामध्ये 2 अत्यंत वेगळ्या व्यक्ती आपण पाहतो आहोत. एक आदरणीय अधिकारी आणि दुसरी 12 वर्षापासून आजाराने ग्रस्त असलेली एक अनामिक स्त्री आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. एक प्रतिष्ठित आहे आणि दुसरी अशुद्ध मानलेली होती. तरीही दोघेही प्रभू येशू ख्रिस्ताकडे विश्वासाने आलेत आणि त्या दोघांनीही प्रभू येशूला मदत मागितली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मदत केली.
अधिकाराचा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याची लीनता, नम्रता आपल्याला दिसून येते. तो नेता अधिकारी असूनही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडला. त्याने हे मान्य केले की केवळ प्रभू येशू ख्रिस्तच जीवन देऊ शकतो. होय, खऱ्या विश्वासाने आणि नम्रतेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं आवश्यक आहे. याकोब 4:6 मध्ये काय सांगितलेलं आहे बरं? देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो. महत्वाची बाब आपण या ठिकाणी पाहतो आहोत की अधिकाऱ्याने विश्वास ठेवला. वास्तविक त्याची मुलगी मृत्यू पावलेली होती, तरीही तो प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो. का? कारण त्याचा विश्वास. प्रियांनो, परिस्थिती कितीही अशक्य असली तरी प्रभू येशूवर विश्वास ठेवा. आता त्या स्त्रीचा विश्वास बघा. वचन 20 आणि 20-22 मध्ये ती विश्वासानेच प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेली होती. तिने भीती, लाज आणि सर्व अडचणींवर मात केलेली होती. तिने विश्वास मात्र ठेवलेला होता की केवळ प्रभू येशू ख्रिस्तच एकमेव आशा आहे आणि एकमेव उपाय आहे. तिने विश्वासानेच म्हटले की मी प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवील आणि मी बरी होईल. होय, तिने तेच केलं आणि ती बरी झाली. येशू ख्रिस्त तिच्या विश्वासाला मान देतो. प्रभू येशू अधिकाराच्या घरामध्ये गेला आणि मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. होय प्रियांनो, प्रभू येशूला काहीही अशक्य नाही. प्रियांनो, यात सत्य आम्हाला प्रगट होत आहे. काय? की प्रभू येशू ख्रिस्त नम्र लोकांचं स्वागत करतो आणि जे खऱ्या मनाने विश्वास ठेवतात त्यांना प्रतिफळ देतो. तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे आजारावर आणि मृत्यूवर नियंत्रण आहे. तेव्हा प्रियांनो, तुमच्या कुठल्याही गरजा असू द्या, विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. भीती किंवा अशक्य परिस्थितीमुळे स्वतःला प्रभू पासून दूर ठेवू नका. त्याच्यावर भरोसा ठेवा, कारण प्रभू येशू ख्रिस्त आजही तुमच्या विश्वासाद्वारे अद्भुत कार्य करू शकतो. प्रभू आपणा सर्वांस या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तू सर्व समर्थ आहेस. तुला काहीही अशक्य नाही, कारण जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य आहे. पित्या, आम्ही प्रार्थना करतो की जे कोणी त्रासात, संकटात, असाध्य आजारामध्ये, पापांच्या दास्यामध्ये ज्या आहेत त्या सर्वांना सहाय्य कर. तुझी कृपा त्यांच्यावर कर आणि त्यांना उत्तर दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.